नमस्कार मंडळी. स्लाइस ऑफ लाईफमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण गीता भावसार यांची एक छान कविता ऐकणार आहोत. आधी आपण कविता ऐकूया आणि मग थोडंसं त्याच्याविषयी बोलणार आहे मी. काळीच करतो हजर म्हणाला, गंमत होती विसर म्हणाला. प्रेम पाहिजे तितकं देतो, प्रेम पाहिजे तितकं देतो, हात पुढे तू पसर म्हणाला. ठेव लिहून देणे घेणे, हिशोब अजून बाकी आहे, तो करायचा आहे. ठेव लिहून तू देणे घेणे, काढू नंतर कसर म्हणाला. वाट निसरडी आहे पुढची, हवे तिथे तू घसर म्हणाला. मला वेगळी नशा पाहिजे, तुझा संपला असर म्हणाला. शब्दांमध्ये गुंतलीस का, माझी फिरली लहर म्हणाला. छाटून टाकू काही फांद्या, किती वाढला बहर म्हणाला. अमर कशाला तुला व्हायचे, कशासाठी संपलंय हे सगळं नातं, संपलंय ते का टिकवायचंय. अमर कशाला तुला व्हायचे, औषध म्हणजे जहर म्हणाला. मंडळी, प्रेमात आहे मी या शब्दांच्या. खरं तसं बघायला गेलं तर 16 ओळींची कविता आहे, पण त्याच्यामध्ये इतका गहन अर्थ आहे ना. बघा, हल्ली आपण सोशल मीडियावरती ऐकतो रेड फ्लॅग, ग्रीन फ्लॅग. आता ते कसं काय ओळखतात वगैरे हे काय मला माहिती नाही, पण माझ्या अनुभवातनं, म्हणजे मी आता जवळजवळ माझ्या लग्नाला आता 25 वर्ष होतील. माझ्या अनुभवावरनं मी एक नक्की सांगू इच्छिते, स्पेशली तरुण मुलांना, की प्रेम गरजेचं आहे का? तर हो, प्रेम गरजेचं आहे. प्रेम असेल तुमचं एकमेकावर तर तुम्ही छान आयुष्य जगू शकता, किंवा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही एकत्र एन्जॉय करता. पण प्रेमा इतकाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त जर काही या नात्यामध्ये हवं असेल तर ते म्हणजे आदर. तुम्ही एकमेकाचा रिस्पेक्ट करता का? मग रिस्पेक्ट कुठल्याही प्रकारचा असू शकतो. एखाद्याला एखाद्याची पर्सनॅलिटी आवडत असेल, एखाद्याच्या कामातलं पॅशन आवडत असेल, किंवा ती व्यक्ती आपल्या घरातल्या लोकांशी कशी वागते, समाजात कशी वागते, त्याविषयीचा आदर वाटत असेल. आदर कुठल्याही प्रकारचा असू शकतो, पण तो सहजीवनात किंवा स्पेशली पार्टनरविषयी आपल्याला वाटणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण काय होतं माहिती आहे का, काही दिवसांनी जेव्हा सो कॉल्ड प्रेमाच्या कन्सेप्ट फेड होतात आणि त्याच्यानंतर फक्त व्यवहार किंवा रुटीन आयुष्य उरतं, तेव्हा हा जो आदर आहे आपल्या पार्टनरविषयीचा, तोच तुम्हाला सहजीवन पुढे चालू ठेवायला मदत करतो. आणि तो जर असेल, म्हणजे तुम्ही रिस्पेक्ट जर करत असाल तुमच्या पार्टनरचा, तर हे सहजीवन खूप छानपणे तुम्ही दोघंही जगू शकता. गीता भावसार यांचे अतिशय सुंदर शब्द आहेत हे. आणि त्यांचं इतर साहित्य जर तुम्हाला वाचायचं असेल, कारण त्या खूप छान लिहितात. गीता भावसार या नावाने त्यांचं फेसबुक अकाउंट आहे, तिथे तुम्ही जरूर जा, ते वाचा. आणि गीताताईंनी मला ही कविता वाचायला परमिशन दिली, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते त्या निमित्ताने. आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की तुम्हाला जर कविता आवडली असेल किंवा सादरीकरण आवडलं असेल, तर तुम्ही यूट्यूब व्हिडिओच्या खाली जे लाईकचं बटन असतं तिथे लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये तुमचे अभिप्राय द्या. तुम्हाला कोणाला शेअर करावासा वाटला व्हिडिओ तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.